You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते मंडळी राज्य पिंजून काढत आहे। कारण सध्या राज्यात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सभा घेण्यावर अधिक भर देत आहेत। अशातच गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली। या लोकसभा निवडणुकीदरम्यान अहमदनगर मतदारसंघ प्रचंड गाजला आहे। कारण या मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच अहमदनगर मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे। कारण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर मतदारसंघात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही घटक पक्षांमध्ये तुफान घमासान लढाई होण्याची चिन्हे राज्यासह स्थानिक आणि पातळीवर दिसून येत आहे। अशातच विधानसभेला अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। कारण आता अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मैदानात माजी महापौर संदीप कोतकर यांची एंट्री झाली आहे। माजी महापौर संदीप कोतकर हे काही काळ पडद्यामागून दिशा ठरवत होते, मात्र आता त्यांच्या दमदार एंट्रीने पुन्हा एकदा विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत। कारण नगर शहरात गणेशोत्सवाच्या माध्यमातून माजी महापौर संदीप कोतकर यांनी राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक केला आहे। यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत तब्बल दशकभरानंतर कोतकर यांच्या स्पंदन प्रतिष्ठानने सहभाग घेतला आहे। मात्र त्यांच्या दमदार कमबॅक नंतर शहरातील तरुण पिढीने त्यांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे। या सर्व हालचालींनंतर संदीप कोतकर यांची एंट्री नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार असल्याच्या चर्चांना अहमदनगर शहरात उधाण आलं आहे। कोतकर यांचा मागचा राजकीय इतिहास पाहिला तर अहमदनगर शहरातील राजकारणावर सुरुवातीपासून कोतकर परिवाराचे वर्चस्व राहिलेले आहे। मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे माजी महापौर संदीप कोतकर यांना अहमदनगर जिल्ह्यात येण्यास बंदी आहे। मात्र आता त्या केसचं काय होणार आणि न्यायालयाकडून त्यांना नगर शहरात येण्याची परवानगी मिळणार का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित आहे। मात्र त्यांचे समर्थक प्रचंड आशावादी असून स्वतः संदीप कोतकर यांनीच पुढाकार घेत यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात स्पंदन प्रतिष्ठानला मिरवणुकीत उतरवले होते। मात्र आता संदीप कोतकर अहमदनगर शहराच्या राजकारणात परतल्यास मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। कारण अहमदनगरमधील केडगाव उपनगर हा कोतकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे। तसेच अगदी त्यांच्या अवतीभोवतीच केडगावचे राजकारण देखील फिरत असते। मध्यंतरी नेप्ती उपबाजार समितीला देखील माजी सभापती भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले आहे। या कार्यक्रमानिमित्त भानुदास कोतकर यांचे अतिशय भव्य दिव्य असे स्वागत केडगावमध्ये करण्यात आले होते। या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी विधानसभा निवडणुकीला राज्यात अहमदनगर मतदारसंघ गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे।